मामे बाल समागमो सतं समागमो होन्तु यावं निब्बाण पत्या। मामे बाल समागमो, मामे बालं समागमो सतं, पुढचा शब्द काय आहे? सतं समागतो यावं निब्बाण पत्या। याचा अर्थ असा होते की बालबुद्धी जे लोक आहे, बाल समागमो, मामे बाल समागमो, जे बालबुद्धी वाले लोक आहे, जे मूर्ख मनुष्य आहे, या मूर्ख मनुष्याशी माझी कधीही संगती मैत्री न घडो। जोपर्यंत मला निब्बाणाचा याच जन्मी, या निब्बाण परम सुखाचा जोपर्यंत मला साक्षात्कार होत नाही, लाभ होत नाही, तोपर्यंत मूर्खाची संगती मला न घडो, मूर्खाची संगती मला न घडो। सतं समागमो होन्तु यावं निब्बाण पत्या, म्हणजे मला सतसंग, मला पंडित जनाची, सज्जनांची संगती घडावी। महामंगल सूत्रामध्ये सुद्धा तेच सांगितलं आहे तथागत बुद्धाने, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना, पूजाच पूजनीयान येतं मंगलं उत्तमं। याचा अर्थ असेवनाच बालानं, आपण सेवन हा शब्द ऐकतो, आहे का नाही? सेवन, सेवन म्हणजे काय? दारूचे सेवन, आहे का नाही? गांजाचे सेवन, आहे का नाही? म्हणजे सेवन आपण व्यसनाच्या संदर्भात वापरतो, परंतु भगवान बुद्धाने या ठिकाणी असेवनाच बालानं, जे मूर्ख लोक आहे, या मूर्ख लोकांच्या संगतीपासून मनुष्यानं नेहमी दूर राहावं, म्हणजे मूर्खाची संगती करू नये। मूर्खाची संगती ही, मूर्खाची संगती नेहमीच दुःखदायक असते। मूर्खाच्या संगतीमध्ये राहिल्यानं मनुष्य हा संकटात सापडतो। मूर्खाची संगती ही नेहमीच काय असते? दुःखदायक असते, दुःख देणारी असते। म्हणून मूर्खाची संगती टाळावी, मूर्खाची संगती करू नये। म्हणजे असेवनाच बालानं पंडितानंच सेवना, इथं पंडितानंच सेवना, पंडित म्हणजे तो, पंडित हा शब्द इतरही संप्रदायांमध्ये आहे। पंडित म्हणजे काय? तो, आणि लोकांनी तो शब्द विकृत केलेला आहे। पंडित कोणाला म्हणतात? आता वर्तमान याच्यामध्ये जो पूजा वगैरे, कर्मकांड वगैरे, तो मंदिरा वगैरे असा घंटा घडियाल वगैरे वाजवतं का नाही, त्याला पंडित म्हणतात लोक। जो हिंदू बांधवांच्या लग्न समारंभामध्ये वगैरे असतो, जे काही विधी कार्य उरकवतो, आहे की नाही, किंवा मंदिरामध्ये राहणारा, वास्तव्य करणारा लोक, त्याला पंडित म्हणतात, आहे की नाही? आपण पाहिलं की पंडित जवाहरलाल, आहे की नाही? तर पंडित शब्द हा मूळचा पाली आहे। पंडित शब्द म्हणजे आजचा पुरोहित नाही, आजचा पुजारी नाही, पूजा अर्चा करणारा, मंदिरात राहणारा, मंदिरात मुक्काम करणारा, तो पंडित नाही म्हटलाय। पंडित हा शब्द पाली आहे। पंडित शब्द कसा आहे? पाली भाषेतील शब्द आहे। पंडितानंच सेवना, पंडितानंच सेवना म्हणजे पंडित म्हणजे विद्वान, श्रेष्ठ, सदाचारी, शीलवान, अशा पंडित जनांच्या, जे सुज्ञ आहे, विद्वान आहे, प्रज्ञावान आहे, शीलवान आहे, तर्कवादी आहे, बुद्धिवादी आहे, अशा लोकांसोबत, विवेकवादी आहे, बुद्धी प्रामाण्यवादी आहे, तर अशा विद्वान, अशा पंडित लोकांची काय असावी? संगत असावी। आपली संगत मूर्खाशी असू नये, आपली संगत पंडिताशी असावी। पंडिताशी म्हणण्यापेक्षा मी आणखी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, दुर्जनापासून दूर राहा आणि सज्जनाची संगती करा। बुद्ध नेहमी सांगतात आपल्याला की या 38 मंगलामध्ये, महामंगल सूत्रातल्या 38 मंगलापैकीच मनुष्याचं मंगल कशामध्ये आहे? मनुष्याचं मंगल म्हणजे
मंगल म्हणजे काय तर मनुष्याचं भलं चांगलं कल्याण कशामध्ये आहे, त्याचं हित आणि सुख कशामध्ये आहे, तर ते मूर्ख लोकांपासून त्यानं नेहमी, दुर्जन व्यक्तीपासून, मूर्ख व्यक्तीपासून त्यानं सदैव दूर राहावं आणि पंडित जनाची, सज्जनाची काय करावी, संगती धरावी. आपलं उठणं, आपलं बसणं, आपला व्यवहार सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये मी कुण्या स्त्री सोबत, कुण्या पुरुषासोबत राहत आहो किंवा राहत आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. म्हणून संत कबीरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, सतसंग तारे कुसंग बोरे. सतसंग तारे. सतसंग म्हणजे, सत म्हणजे काय, सत हा पाली शब्द आहे. सत म्हणजे काय, सत्याचा संग पकडणं, सत्याचा संग धरणं. सतसंग माणसाला तारते आणि कुसंग माणसाला कुसंग बोरे, म्हणजे ते अधोगतीला नेते, दुर्गतीला नेते, सुगतीकडे, सद्गतीकडे घेऊन जात नाही. म्हणून तथागत बुद्धाने सांगितलेलं आहे की याच गाथेमध्ये की मामे बाल समागम, म्हणजे मूर्ख बालबुद्धीवाल्या लोकांची संगती करू नका. जोपर्यंत मला हा निब्बाण रूपी याच जीवनामध्ये या निब्बाण परम सुखाचा साक्षात्कार लाभ होत नाही, तोपर्यंत मी मूर्खाची संगती करणार नाही. तुमचं जीवन, आपलं मनुष्य प्राण्यांचं जे जीवन आहे हे संगतीवर अवलंबून असते. जन्मताच आईच्या गर्भातून बाहेर पडलेला कुठलाही स्त्री असो की पुरुष असो, तो आईच्या गर्भातून बाहेर पडत असताना तो काही चोर, लुचक्का, डाकू, खुनी, व्याभिचारी, व्यसनाधीन असा अजिबात जन्माला येत नाही, आहे की नाही. एक तर त्याच्या कुटुंबातील वातावरण आणि तो समाजामध्ये वावरत असताना, समाज जीवनामध्ये वावरत असताना त्याला वाईट संगतीचा काय पडत असतो, परिणाम पडत असतो. वाईट संगत म्हणजे काय, वाईट लोकांचे जे विचार आहे त्यांच्या मनावर ते अधिपत्य करतात आणि तेच घनीभूत संस्कार म्हणून ते संस्कार निघायला वेळ लागते. म्हणून असं म्हटलं जातं की एखादी ओली काडी जर तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला तर ती ओली काडी वाकेल, परंतु मात्र तीच काडी सुकलेली असेल, वाळलेली असेल, तुम्ही तिला वाकविण्याचा प्रयत्न करत असाल तर ती काडी वाकणार नाही. त्याच्या प्रयत्नामध्ये ती काडी वाकवण्याच्या प्रयत्नामध्ये ती काडी वाकणार नाही, ती तुटणार. म्हणून योग्य वयामध्ये ओल्या मातीला आकार म्हणत असतो आपण. म्हणून चांगल्या व्यक्तीची संगत करा. आपली संगत चांगल्या व्यक्तीसोबत असली पाहिजे. आपल्या चांगल्या सतसंगाचा परिणाम, आपल्या संगतीचा रंग इतरांना लावता आला पाहिजे. कधी कधी आपण इतरातले दोष पाहतो, इतरातल्या कमीपणा पाहतो, इतरातले दुर्गुण पाहतो, विकार पाहतो. इतरातले दुर्गुण पाहता पाहता, इतरातले दुर्गुण पाहता पाहता ज्या व्यक्तीसोबत तुम्ही नेहमी राहता, तुमची दिनचर्या आहे, उठणं बसणं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर त्या व्यक्तीतली जे दुर्गुण आहेत ना, त्या व्यक्तीतले दुर्गुण कधी तुमच्यामध्ये ते प्रवेश करतील आपल्याला सांगता येत नाही. लक्षात घ्या, आपल्यामध्येही ते प्रवेश करतील. आणि म्हणून अशा मूर्ख व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या संगतीच्या परिणामामुळे आपलं जीवनही उद्ध्वस्त होत असतं. आपण व्यसनाधीनता पाहिलेली आहे. म्हणून पराभव सुत्तामध्ये सुद्धा तथागत बुद्धांनी तेच सांगितलेलं आहे. पराभव सुत्तामध्ये काय सांगितलेलं आहे, पराभव सुत्तामध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. अधोगतीची कारणे म्हणजे या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पराभव सुत्त असं नाव न देता अधोगतीची कारण सांगितलेली आहे. जो धम्माचा द्वेष करणारा आहे त्याचा पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे. कोणाचा द्वेष करणारा, जो बुद्धाच्या धम्माचा आणि बुद्धाच्या संघाचा द्वेष करणारा जो व्यक्ती आहे त्याचा पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे. परंतु जो बुद्धाची म्हणजे बुद्धावर, बुद्धाच्या धम्मावर आणि बुद्धाच्या संघावर ज्याचं प्रेम आहे त्याची उन्नती होत असते, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या संगतीच्या
आपली जी संगत असावी ती कुसंगत असू नये, चांगल्या व्यक्तीशी आपली संगत असावी. आणि म्हणून पराभव सूत्रामध्ये हेही सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? इति दुत्तो सुरा दुत्तो अख दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभवतो मुकम. मी पुन्हा वाचतो. इति दुत्तो सुरा दुत्तो अख दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभवतो मुकम. इति दुत्तो म्हणजे काय? इति इति हा पाली शब्द आहे. इति या शब्दाचा अर्थ होतो स्त्री. सुरादुत्तो जसं आपण सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाणा म्हणतो. सुरा म्हणजे काय? कच्ची पक्की नशा. सुरा म्हणजे काय? अंमली पदार्थ, नशा आणणारे द्रव्य पदार्थ. तर स्त्री म्हणजे इति दुत्तो. इति दुत्तो म्हणजे काय? इति दुत्त, दुत्तो म्हणजे काय? धूर. धूर त्याच्यामध्ये मशगूल, त्याच्यामध्ये तो रममान आहे. तर त्याला इति हा पाली शब्द आहे. त्याला आपण आपल्या संस्कारित आणि व्यावहारिक भाषेमध्ये इत्तीला स्त्री म्हणतो. काय म्हणतो? स्त्री म्हणतो. दुसरा शब्द आहे सुराधुत्तो. सुराधुत्तो, सुरा म्हणजे काय होते? दारू. सुरा म्हणजे काय? दारू. आपण पाचवं शील जे ग्रहण करत असतो तथागत बुद्धाकडलं, तो पाया आहे, फाउंडेशन आहे. पाचवं शील कमी समजू नका. पाचच्या पाचही शील. काही उपासक उपासिका म्हणत असतील की त्यातले आम्ही फक्त 4 पाळतो, 2च पाळणं होते, 3च पाळणं होते. नाही, एक जरी आपलं शील तुटलं ना तर त्याचे परिणाम दुःख तेवढंच भोगावं लागतं, आहे की नाही? म्हणून पाचवं जे शील आहे, मी सुरादुत्तो सांगत आहोत, जे पाचवं शील आहे सुरादुत्तो. तर सुरादुत्तो म्हणजे जशा 5 मडक्यांची काय ठेवा? एक उतरण ठेवा. उतरण. उतरण म्हणजे काय? पानाती पाता नावाचं एक मटकं, अदिन्ना दाना नावाचं एक मटकं, कामे सुमिचाचाराचं एक मटकं आणि मुसावादाचं एक मटकं आणि खालचं सुरामेर. याची उतरण करा तुम्ही माठाची, या मटक्याची. त्याच्या खालचं लास्ट मधलं सुरामेरय नावाचं जे मटकं तुम्ही खाली काढून टाका, असं त्याला काढा. ते सगळ्यात खालचं मटकं, ते सर्वात खालचं मटकं जर आपण बाजूला केलं तर काय होईल? 4ही मटके खाली पडल्याशिवाय राहणार नाही. मेन फाउंडेशन आहे, पाया आहे. पंचशील हे जीवन जगण्याचं मापदंड आहे, मोजमाप आहे. काय आहे? तुम्ही मोजमाप पाहिलाय का? तुम्ही जेव्हा एखाद्या किराणा दुकानामध्ये जाता, किराणावाला तुम्हाला मोजमाप करून देतो. प्रत्येक अन्नधान्य काही का असे ना, जमिनीचं मोजमाप असतं, पाण्याचं मोजमाप असतं, लोकसंख्येचं आपण हे पाहतो ना मोजमाप. तसंच हा मनुष्य आहे किंवा नाही आहे, केवळ हाडामासाचा, हा अस्थिपिंजराचा हाडामासाचा माणूस जन्माला आला म्हणजे त्याला मनुष्य नाही म्हणत. मनुष्य कोणाला बनावं? तर ज्याच्याकडे बुद्धाचं पंचशील आहे. मनुष्य कोणालाही म्हटलं जात नाही, ते मनुष्यत्व प्राप्त करावं लागतं. हे मनुष्यत्व प्राप्त होण्याचं मापदंड, मोजमाप जर कुठलं असेल, ही मोजपट्टी जर कोणती असेल तर ते आहे पंचशील. काय आहे? पंचशील हे जीवन जगण्याचं मापदंड आहे. हा चांगला माणूस आहे किंवा नाही, हा मनुष्य आहे किंवा नाही, हे कशाहून ओळखायचं? जर त्या स्त्री असो की पुरुष असो, त्याच्यामध्ये जर बुद्धाचं शील नसेल, त्या व्यक्तीजवळ शील नसेल, तर तो मनुष्य नाही आहे. हे लक्षात घ्यायचं आहे गोष्ट, आहे की नाही? हे मनुष्यत्व प्राप्त जर होत असेल आपल्याला, प्रत्येक मनुष्याला, तर ते शीलानं शील इतकं महत्वाचं आहे. म्हणून मी पराभव सूत्राचं जे तुम्हाला सांगत होतो की सुरादुत्तो. सुरादुत्तो म्हणजे काय? नशा, अंमली पदार्थाची नशा. हे सुरादुत्तो, या नशेचे 5 प्रकार भगवंतांनी सांगितले, पण मी ते सांगणार नाही. नशा ही किती दुःखाला कारणीभूत आहे. सुरा म्हणजे काय? तर पक्की नशा. आणि मेरय म्हणजे काय? तर कच्ची नशा. कच्ची पक्की नशा. पक्की नशा म्हणजे काय?
सुरा म्हणजे पक्की नशा. मग जे दारू आहे, अफू आहे, चरस आहे, गांजा आहे, कोकेन आहे, हे सर्व त्याच्यामध्ये तंबाखू, ज्याला टोबॅको म्हणतात, तंबाखू पासून निर्मित असलेली जे नस आहे, ज्या अंमली पदार्थाचं सेवन केल्यानं मनुष्याला गुंगी येते, नशा येते, हे सगळं सुरामेरयमध्ये मोडते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या नशेच्या संदर्भात 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मी दारू पिणार नाही. तर हे जे सुरा धुत्तो नावाचं जी गोष्ट सांगितलेली आहे तथागत बुद्धांनी पराभव सूत्रामध्ये, सुरा धुत्तो म्हणजे काय? दारूचा नाद. सुरा धुत्तो म्हणजे काय? दारूचा नाद. आणि अख्ख धुत्तो म्हणजे अख्ख 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 म्हणजे जुगार होत असते, जुवा होत असते, जुवा जुवा. हा जुवा हे अख्ख धुत्तो आजच्या भाषेमध्ये आपण पाहतो, ऍडव्हर्टायझिंग पाहत असतो मोबाईल मध्ये, टीव्ही मध्ये, जंगली रमी म्हणतात त्याला लोक. तुम्ही ऐकलं का मोबाईल मध्ये सध्या मोठे मोठे नेता, अभिनेता, क्रिकेटर, चांगले चांगले लोक जे सेलिब्रिटी आहे, ते सेलिब्रिटी लोक त्याची ऍडव्हर्टाईज करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा जुगाराचा नाद किती भयानक आहे हे तथागत बुद्धांनी पराभव सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून हे जे पाचही, या पाचही शिलाचं जे महत्व आहे, या पाचही शिलाचं जे महत्व तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून पराभव सूत्राची जी गाथा आहे, इत्ती दुत्तो, सुरा दुत्तो, अख्ख दुत्तो, चयंग नरो, लद्धंग लद्धंग विनाशेती, तंग पराभवतो मुखंग. म्हणजे दारूचा नाद, बाईचा नाद आणि जुगाराचा नाद हे भयंकर आहे, हे महाभयंकर आहे. मनुष्याच्या अधोगतीचं, मनुष्याच्या धनसंपत्तीचं नष्ट होण्याचं कारण म्हणजे मनुष्याची धनसंपत्ती कशानं नष्ट होते? जी रोजची तुम्ही धनसंपत्ती, जी कमाई करता, जी आपली रोजची धनसंपत्ती आहे ती नष्ट होत असते. आणि जी आपली वडिलोपार्जित जी धनसंपत्ती आहे तीही नष्ट व्हायला वेळ लागत नाही. जर या तीन गोष्टीचा नाद असेल तर बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुव्याचा नाद, या तीनही नादांपासून मनुष्यानं दूर राहिलं पाहिजे. हे तीनही नाद खूप मनुष्याला अधोगतीकडे नेणारे आहे. आणि म्हणून हे जे तीनही नाद आहे, बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद, हे जे तीनही नाद आहे हे आपल्याला कुसंगतीतून मिळत असते. कुसंगत म्हणजे काय? वाईट मित्रांची संगत, किंवा स्त्री असेल तर स्त्रीनं वाईट स्त्रीची संगत करू नये. या तीनही संगती आपल्याला आई वडील नाही सांगत, आई वडिलाकडून प्राप्त होत नाही. तर ही वाईट मित्रांपासून या तीनही संगती आपल्यामध्ये कधी प्रवेश करतात हे आपल्याला माहित नाही, हे आपल्याला माहित नाही. आणि हे दारूचं जे व्यसन आहे, हे दारूचं जे व्यसन आहे माणसाला किती भयावह आहे. म्हणून तथागत बुद्धांनी ते 5व्या शिलामध्ये दिलेलं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. 5व्या शिलामध्ये आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर बघितलं, यश नावाचा भिक्खू, जो वाराणसीच्या श्रेष्ठीचा मुलगा यश, त्यांना स्त्रियांना नाचवण्याचं, मनोरंजनासाठी, करमणुकीसाठी त्याला अनेक पत्न्या होत्या. यशला, सुजाताचा मुलगा यश, त्याला बहुपत्न्या असून सुद्धा मनोरंजनासाठी, आपल्या करमणुकीसाठी त्यानं अनेक स्त्रिया ठेवलेल्या होत्या. आणि एवढा मद्य पिणारा होता, एवढा दारू पिणारा होता यश. आणि यश भटकत भटकत एकदा सारनाथच्या इसिपतन मृगदायमनामध्ये आला आणि बुद्धासोबत त्याची भेट झाली. यशचं जसं परिवर्तन झालं, तर यश सोबत राहणारे त्याचे जे मित्र होते तेही दारू पिणारे होते.
यशच्या सोबतच त्यांच्या मित्रांचं सुद्धा मन परिवर्तन झालं, मत परिवर्तन झालं. तर आज मात्र ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याला, आहे का नाही? म्हणून दारू करे जीवनाची दुर्दशा. आणि या दारूच्या व्यसनांपासून, दारूचं जे व्यसन आहे ते बहुसंख्याक प्रमाणे आपल्या समाजामध्ये दिसतं, हो किंवा नाही? आणि दारूचे व्यवसाय आपल्या समाजामध्ये दिसतं. दारूची दुकानं असो, दारूचे म्हणजे कोणत्याही गोष्टी असो, म्हणजे दारू बरोबर मग कलहही आला, दारू बरोबर मग भांडणं आली, दारू बरोबर मग चोरी आली, दारू बरोबर मग काय आलं? दारू बरोबर खून सुद्धा आलेला आहे, खूनही आलेला आहे. म्हणून पराभव सूत्रामध्ये भगवान बुद्धाने सांगितलं आहे, काय सांगितलं आहे? या दारू पायी, या बाई पायी आणि या जुव्या पायी मनुष्य जो जो मिळेल ते ते घालवितो, हे त्याच्या पराभवाचं कारण होय. म्हणजे बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुव्याचा नाद पूर्ण करण्यासाठी मनुष्य जे जे मिळेल ते ते घालवितो. म्हणजे आपल्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जुने लोक आपल्या घरातले पैसे चोरत होते, स्वतःच्या घरातले. मी तर माझ्या ऐकण्यात हेही गोष्ट ऐकली की स्वतःच्या बायकोचं लुगडं विकून जुवा खेळणारे लोक होते. घरातील डबे विकून, घरातले अन्नधान्य विकून, बाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून. समजलं का तुम्हाला? म्हणजे घरातल्या जे जे काही वस्तू असेल, भांडी कुंडी असेल, धान्य असेल, बायकोचं लुगडं का असे ना प्रसंगी, घरातल्या कुठल्या ज्या काही वस्तू का असे ना, जे जे मिळेल ते ते घालवितो, ते त्याच्या पराभवाचे कारण. पहा, भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं आहे मनुष्याच्या पराभवाचं कारण काय आहे. मनुष्याच्या पराभवाचं कारण आहे जे जे मिळेल ते ते घालवितो. आजही आपण पाहतो, जो एखादा माणूस दारू पिणारा आहे, अति दारूच्या आहारी गेलेला आहे, जुगार खेळणारा आहे, किंवा ज्याला बाईचा नाद आहे, जो वेश्यागमन करतो, परस्त्री गमन करतो, अनैतिक संबंध करतो, कुठल्या बाईवर, एखादी परस्त्री सोबत संबंध ठेवत असताना किंवा वेश्यागमन करत असताना स्त्रीवर पैसा उधळावा लागतो, फुकट नाही मिळत. पण आपल्या पत्नीचा डोळा चुकवून परनारी गमन करणं किंवा वेश्यागमन करणं किंवा अनैतिक संबंध करणं, हे सुद्धा काय आहे? पराभवाचं, अधोगतीचं कारण आहे. म्हणून स्त्री असो का पुरुष असो, स्त्रीनं सुद्धा आपल्या पतीमध्ये संतोष बाळगून, आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून, स्त्रीनं आपण या सुगतीकडे आणि सद्गतीकडे कसं जाता येईल या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. म्हणून या ज्या इति दुत्तो, सुरा दुत्तो, अक्क दुत्तो, चयंगनरो, लद्दंग लद्दंग विनाशेती तंग पराभवतो मुकंग. लद्दंग लद्दंग म्हणजे हळूहळू हळू काय होते? त्याच्या धनाची धन नष्ट होत असते, लक्षात घ्या. आणि म्हणून वाईट मित्राची संगत किती बुरी आहे हे तथागत बुद्धांनी या अधोगतीची कारण या पराभव सूत्रामध्ये सांगितलेले आहे. खरा मित्र तोच आहे. खरा मित्राची लक्षणही बुद्धाने सांगितलेली आहे. आपण ऐकलंय, उदाईने सुद्धा तेच म्हटलेलं आहे. खरा मित्र काय असतो? खरा मित्र हाजी आजी करणारा, बोल घेवडा नाही. हाजी आजी म्हणजे काय? आपली तोंड पूजा करणारा, तोंड स्तुती करणारा. तोंड स्तुती म्हणजे काय? केवळ तोंडावर स्तुती करणारा. तोंड पूजा करणारा म्हणजे काय? तोंड पूजा, तोंड स्तुती, बोल घेवडा. आपल्या तोंडावर काय करायची? आपली स्तुती करायची आणि आपल्या मागे आपली निंदा करायची. याला मित्र म्हणत नाही, आहे का नाही? म्हणून ते हिंदी मध्ये वाक्य आहे, नफरतों के शहरों में चालाकियों के डेरे हैं, यहाँ वो लोग रहते हैं जो मेरे मुंह पर मेरे है और तेरे मुंह पर तेरे है. आहे का नाही? आहे का नाही? ओटात एक आणि पोटात एक. तर अशा मित्रांपासून आपण दूर राहिले. खऱ्या मित्राची लक्षणं बुद्धाने हेही सांगितले आहे की खरा मित्र आपल्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतो, चांगल्या मार्गावर आणण्यासाठी. आणि वाईट दुर्गुणांपासून, वाईट कर्मापासून तो आपल्याला परावृत्त करतो, दूर करतो. पण कधी कधी काय होते? जो मित्र
आपला कल्याण मित्रासारखा, कल्याण मित्र बुद्धासारखा कोणच होणार नाही. बुद्धालाच कल्याण मित्र म्हणतात. बुद्धासारखा कल्याण मित्र जगामध्ये होणं शक्य नाही आहे. तर आपण एखादा जर आपला मित्र असेल जो आपल्याला, आपण वाट चुकलो असेल, वाईट मार्गाच्या दिशेने आपली पावलं वळत असेल, तर आपला मित्र आपल्याला परावृत्त करतो, हे चांगलं नाही, हे वाईट आहे, तर त्यालाच आपण काय मानतो? शत्रू मानतो. आहे का नाही असं? आपण दुसऱ्याला वाईट मार्गापासून जर दूर करण्याचा प्रयत्न करायला लागलो तर आपल्याला ते शत्रू मानतात. आणि मित्र कोणाला मानतात? जे आपली केवळ तोंडपूजा करतात, तोंड स्तुती करतात, तर अशांना आपण चांगलं मानतो. म्हणून चांगला मित्र कोण आणि वाईट कोण मित्र याच्यामध्ये फरक केली पाहिजे. समजलं का? का मग ते कठोर बोलणारा मित्र नसतो. बुद्ध कठोर बोलत होते किंवा नाही? बाबासाहेब कठोर बोलत होते किंवा नाही? ज्यानं मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचला असेल त्यांना लक्षात घ्यायचं आहे. किंवा ज्यांनी आल्वक सुत्त वाचा. तुम्ही काय म्हणते आल्वक सुत्तामध्ये? हे श्रमण गौतमा आत या, हे श्रमण गौतमा चालते वा, हे श्रमण गौतमा. दुसऱ्यांदा आल्वक म्हणते है ना, यक्ष आल्वक. हे श्रमण गौतमा आत या आणि हे श्रमण गौतमा चालते वा. तिसऱ्यांदा मध्ये हे श्रमण गौतमा आत या, हे श्रमण गौतमा चालते वा. आणि चौथ्यांदा काय म्हणते? हे श्रमण गौतमा आत या माझ्या घरात, आणि हे श्रमण गौतमा चालते वा. तर बुद्ध काय म्हणते चौथ्यांदा? आता तुझ्याच्यानं जे होते ते करून घे. तर काय म्हणते यक्ष आल्वक? तुमचे असे असे घर फिरवीन तुम्हाला आणि समुद्राच्या पलीकडं फेकून देईन, असं घर फिरवून. कोणाला म्हणते? बुद्धाला म्हणत आहे. तर बुद्ध माहित आहे का काय म्हणते? तुझ्याच्यानं जे होते ते करून घे. तुला जे काय करायचं आहे मला ते तू करून घे. आपण सुनक कथाचं वाक्य ऐकलं तर बुद्धानं सुनक कथाला हे मूर्ख सुनक कथा असं म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धाला अनेक लोकांमध्ये प्रश्न असते, काय बुद्ध कठोर भाषी होते? एकदा आपण मिलिंद प्रश्नामध्ये जर वाचलं, अश्वजितला आणि महामोगलायन सारीपुत्तला भर धर्म परिषदेमधून, भर भिक्खू संघाच्या धम्मदेशनेमधून त्यांचा कठोर म्हणजे बुद्धाने त्यांना धम्म परिषदेतून बाहेर काढलं. समजलं का? बुद्धाचा राग आपण जर असा विचार केला, काय बुद्ध कठोर भाषी होते? प्रसंगी ते कठोर भाषी होते. बाबासाहेब कठोर भाषी होते का नाही? असा कुत्र्या मांजराचा, असा गुलामीचा फालतूचा जन्म घेण्यापेक्षा आईच्या पोटातच काऊन नाही मेले रे? कोण म्हणत होते असं? बाबासाहेब. मग काय तुम्ही बाबासाहेबांना वाईट म्हणान का? बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की असं शेणातल्या किड्यासारखं जीवन जगण्यापेक्षा, बाबासाहेब टोचून बोलत होते. कोणाला टोचून बोला म्हणते? आणि बाबासाहेबांनी भाषणामध्ये लिहिलेलं आहे टोचून बोला. बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? बाबासाहेबांनी टोचून बोला. जे लोक धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात किंवा जे लोक सतत समाजाचं काम करत असतात त्या लोकांना बाबासाहेब म्हणते, त्या लोकांना सांगितलेलं आहे की जे लोक शिकले सवरले, आपल्या बायकोच्या साडीमध्ये, आपल्या माडीमध्ये आणि आपल्या आलिशान गाडीमध्ये जे लोक मशगूल झालेले आहे आणि जे लोक बाबासाहेबांना बेईमान झालेले आहे, आपलं घर बरं आणि आपलं दार बरं, माझी मुलं बरे, माझी मुली बरा, म्हणजे आपल्या कुटुंबाकडेच लक्ष देतो, केवळ आपल्या कुटुंबाचंच हित साधतो, समाजाशी काही घेणं देणं ठेवत नाही, तर अशा लोकांना टोचून बोला म्हणते. कोणाला टोचून बोला? जे समाजाशी काही घेणं देणं ठेवत नाही, त्याला संविधानाचं काय चालू आहे किंवा पुतळ्याचं काय विटंबना चालू आहे किंवा कुठं काय विहारामध्ये चालू आहे या संदर्भात त्याला भान नसेल, त्याला जाणीव नसेल, तो उपकार विसरला असेल, तर जो माणूस आपल्या भौतिक सुखामध्ये आहे की नाही. म्हणून आजच्या समाजातील, आपल्या समाजातल्या लोकांनी फक्त या 3 शब्द पाठ करून ठेवले आहे. सर्वांनीच नाही हे 3 शब्द. पैसा कमवायचा कसा हे 3 शब्द पाठ करून ठेवले लोकांनी. त्याच्या पलीकडे त्यांना काही सुचत नाही. धम्म सुचत
नाही. लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्र्याला चक्कीपाटच्या बुद्ध विहारामध्ये आग्र्याचं भाषण आहे हिंदीमध्ये, जिनको आगे बढ़ने का मौका दिया इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. धोखा दिया असंच मी म्हणलं होतं त्या अकोल्याच्या शिवणीच्या शिबिरामध्ये. तर एक माणूस ताडकन उठला आणि भंतेजी म्हणे अजिबात म्हणू नका असं की धोका दिया म्हणून. तर म्हणलं काय झालं? तर मी नाही दिला म्हणे धोका, बाकीचे असतील म्हणे, मी नाही दिला माझ्या बापाला धोका. ज्याचं खातो त्या भीम ऋणातून मला मुक्त होता येते, मी भरपूर देतो. आणि खरोखरच त्या व्यक्तीचं योगदान समाजासाठी बाबासाहेबांनी ते सांगितलं आहे. आपला 20वा हिस्सा कमाईचा 20वा हिस्सा कुठं? का सगळा माल डिब्बे में, का सगळं बँक बॅलेन्स. कोरोनामध्ये काहीच येणार नाही आहे का नाही? त्या मोदीनं बंद केल्या होत्या नोटा, तर सगळ्या वाया गेल्या होत्या. कधी काय होईल सांगता येत नाही, आहे का नाही? आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून बाबासाहेबांनी आपल्या कमाईतला 20वा हिस्सा द्यायला सांगितला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कुठल्याही चळवळीचे काम करण्यासाठी 3 बळांची आवश्यकता असते. 3 बळ लागते तरच ती चळवळ मोठी होते आणि पुढे जाऊ शकते. 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार सम्राट अशोकाने बांधले, बिना खजाना खाली झाला नाही. आम्ही असं ऐकतो, असंही ऐकलंय मी बौद्ध साहित्यामध्ये सम्राट अशोकाच्या, की सम्राट अशोकाने आपला पूर्ण खजिना दान केला होता. हे 84 महाविहार आणि 84,000 महास्तूप बिना खजाना पैशाशिवाय नाही झाले असतील, हो किंवा नाही? ऐका नाही, सगळा खजाना. मी तर असं ऐकलं की सम्राट अशोकांनी आपला जो मंत्री होता राधा गुप्त नावाचा, त्याला अखेरच्या समयी म्हणते की बाजूच्या विहारामध्ये उपगुप्त नावाचे ते मोगली पुत्ततीस भिक्खू राहत आहे, त्याला माझ्याकडे काहीच दान द्यायला नाही, हा आवळ्याच्या सुपारीचा अर्धा तुकडा. मी अशी गोष्ट मी ऐकलेली आहे. तर लक्षात घ्या, बाबासाहेबांनी आपल्याला हे द्रव्य बळ म्हणजे कुठल्याही चळवळी यशस्वी होण्याकरता या 3 बळाची आवश्यकता सांगितली आहे. पहिलं बळ सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी द्रव्य बळ, मनुष्यबळ आणि बुद्धिबळ. हे द्रव्य बळ, मनुष्यबळ आणि बुद्धिबळ हे 3 बळ जर आपल्या समाजामध्ये असेल तर आपली चळवळ, धम्माची चळवळ पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या कमाईतील 20वा हिस्सा दान करा हे सांगितलं. 20वा हिस्सा बुद्धाने सुद्धा वग्यपब्ज सुत्तामध्ये आणि दिग्जानु सुत्तामध्ये सांगितलेला आहे. पहिला हिस्सा मी सांगितलं तुम्हाला बुद्धाचं अर्थशास्त्र कसं आहे. दिग्जानु सुत्त लय महत्वाचं आहे. आपल्या पैशाचं कसं व्यवस्थापन करायचं बुद्धाने हे सांगितलं आहे दिग्जानु सुत्तामध्ये. खूप सुंदर आहे ते दिग्जानु सुत्त. तर आजही मुस्लिम बांधव त्यांच्या मोठ्या मोठ्या मिनारी, मोठ्या मोठ्या मस्जिदी उभ्या राहत आहे. आजही आपण मुस्लिम समाजाचा एक आदर्श आहे कोणता, की ते लोक आपल्या कमाईतला रोजच्या कमाईतला जे त्यांचे उद्योगधंदे असतील रोजच्या कमाईतला ते पैसे त्यांच्या दानपेटीमध्ये टाकतात. मुस्लिम बांधव आपल्यासारखे वेळेवर 14 एप्रिलले आणि कुठल्या कार्यक्रमाला पैसे काढत नाही किंवा दुसऱ्याकडे हात पसरत नाही. आपली विहार आपलीच असली पाहिजेत. बाबासाहेबांचं बार्शीचं भाषण आहे. बंधूंनो, बाबासाहेबांचं मी सांगतो 5 मिनिटांमध्ये. बाबासाहेब जेव्हा बार्शीला गेले, बार्शी कुंकड आहे उस्मानाबाद सोलापूर मध्ये, तिकडे आहे त्या सीमेवर. बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी महिला घागरी घेऊन आल्या, बाबासाहेबांच्या पायावर होत त्या. समजलं का? इतकं सुंदर भाषण आहे. बाबासाहेब काय म्हणतात त्या बार्शीच्या सोलापूरच्या भाषणामध्ये, बंधूंनो आपला संसार आपल्यालाच उभा करायचा आहे. बाबासाहेबांचे वाक्य आहे द रायटिंग स्पीचेस मधले. बंधूंनो आपला संसार आपल्यालाच उभा करावयाचा आहे. आपल्या चळवळीचे काम करण्यासाठी आपणच आपला पैसा जमविला पाहिजे. कोणाचे शब्द आहे? बाबासाहेबांचे. आपल्या चळवळीचे काम करण्यासाठी आपणच आपला पैसा जमविला पाहिजे. दुसऱ्याकडून जर चळवळ कोणाची? आपली. आणि पैसा कोणाचा? दुसऱ्याकडून घेतला तुम्ही, एखाद्या नेत्याकडून, पुढाऱ्याकडून.
म्हणजे आपली चळवळ, आणि जर तुम्ही दुसऱ्याकडून आपल्या चळवळीसाठी पैसा घेत असाल तर आपली चळवळ आपली राहणार नाही, त्यांची होईल. ज्याने पैसा दिला तुमच्या चळवळी चालवासाठी, आपली चळवळ आपली राहणार नाही. बाबासाहेबांचे वाक्य असे आहे, मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो आणि थांबतो. बंधूंनो, आपला संसार आपल्यालाच उभा करावयाचा आहे. आपल्या चळवळीचे काम अखंडपणे चालावे म्हणून आपला आपणच पैसा जमविला पाहिजे. दुसऱ्याकडून जर पैसा घेतला तर आपण आपली चळवळ त्यांची होईल. बाबासाहेब पुढे वाक्य वापरतात, जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही. कोणाचा उपयोग नाही? समाजासाठी. असे लोक आहे का आपल्या समाजामध्ये? बाबासाहेब गेल्याच्या नंतर असे लोक आहे का? जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही. बरं, असे लोक जास्त आहे का आपल्या समाजामध्ये का कमी आहे? काहीच नाही. जे लोभाला बळी पडते आणि विकल्या जाते, आहे का नाही? नुसतं गाणं वाजत या दीडदमडीच्या पायी, आहे का नाही? विकणार. पण समाज विकत आहे. तुम्हाला माहित, तुमचा कधी सौदा करण आपला पुढारी. मग ते रमेश तेटे साहेबांनी गाणं लिहिलंय, कोणतं? स्वार्थ टपकला आणि पुढारी भटकला, पहिले भरतात आपले घर गा. तर म्हणून आपली चळवळ चालवण्यासाठी आपण आपला पैसा जमविला पाहिजे आपला, आहे की नाही? म्हणून मुस्लिम बांधवांमध्ये ते द्रव्य बळ, आर्थिक बळ याची सुद्धा काय असते? आवश्यकता असते. लक्षात घ्या. ठीक ना? तर आज मी तुम्हाला एक व्यावहारिक धम्म सांगण्याचा, लोकधम्म सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आज मी पराभव सूत्राच्या काही ओळी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. म्हणून आपली संगती, चांगली संगती ठेवा. मूर्ख लोकांच्या संगतीत बसू नका. आपल्याला सवय कशी आहे? काही लोकांना, काही लोक खरोखर इतरांची निंदा करत नाही करत, परंतु एखादी स्त्री किंवा पुरुष आपल्यापाशी जवळ येऊन बसत असेल आणि कुणाचा विषय काढत असेल तर त्या ठिकाणी आपण उठून आलं पाहिजे. म्हणजे मी तिथं आहो, म्हणजे एखादी स्त्री तुमच्याकडं निंदा करायला आलेली आहे कुणाची तरी, तुम्ही तिचा समर्थन नाही करत आहे, तुम्ही फक्त ऐकत आहे. तिला हो ला हो ऐकत आहात. ऐकणं म्हणजे तिला समर्थन करणंच आहे. तुम्ही तिथं थांबले नाही तर ती घराकडे जाणार की नाही? ऐक नाही. कोणाला जोर कायचा येते? हो म्हणलं तर, आहे का नाही? म्हणून आपण मूर्खांच्या संगतीपासून राहायचं नाही. आणि लक्षात घ्या, बुद्ध म्हणतात, ज्याची निंदा झाली नाही असा मनुष्य जगात शोधून सापडणार. जो जन्माला येतो त्याची निंदा होणारच. म्हणून निंदा झालीच नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही. जो जन्म घेईल त्याची निंदा होणार, म्हणजे होणार हे पक्का आहे. समजलं का? म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला की आपण मूर्ख लोकांच्या संगतीपासून सदैव स्वतःला दूर केलं पाहिजे. बुद्ध तर एका ठिकाणी असंही म्हणतात, बुद्ध आणि धम्मामध्ये, जर तुम्हाला तुमच्या मनासारखा सोबती मित्र मिळाला नाही तर एकट्यानं मार्गक्रमण करा. म्हणजे तुमच्या मनासारखी सोबतीन किंवा मनासारखा सोबती मिळाला नाही, मित्र मिळाला नाही, किंवा स्त्रिया असेल तर मनासारखी मैत्रीण मिळाली नाही, मनासारखा मित्र किंवा मनासारखी मैत्रीण मिळाली नाही तर एकटं राहणं पसंत करा, एकट्यानं राहणं पसंत करा. पण मूर्खाची संगती करू नका. मूर्खाची संगती नेहमीच माणसाला संकटात टाकते, दुःखात टाकते. तुम्ही लहानपणी काने ऐकली असन, 2 मित्र जंगलात जातात आणि एक मित्र त्याला झाडावर चढता येते, सांगण्याची काही गरज नाही. एकाला झाडावर चढता येते आणि दुसऱ्याला चढता येत नाही, पण तो प्रज्ञावान राहते थोडसा, है का नाही? तो बरं झाडावरती चढतो आणि मग तो खाली श्वास रोखून झोपतो. आस्वल देते त्या कानापाशी. आता ती कहाणी आहे, केवळ बौद्ध कथा. तुम्ही ऐकली असेल. आस्वल काय म्हणते? आस्वल समजलं ना? काय म्हणते? चांगल्या मित्राची संगत कर. हा, या आजपासून या मित्रासोबत तू राहू नको. आता आस्वल तशी काय कानामध्ये गुंगा घेते का? नाही करत. मग तुम्हाला झाडावरून उतरते, आस्वल निघून जाते बिचारी. मग ते मित्र झाडावर उतरते, तो लबाड मित्र, आणि काय सांगितलं रे म्हणते त्या कानापाशी. आता हा उपरोधकानं बोलणारच आहे ना, आहे का नाही?
काय म्हणते, मला आस्वलीनं हेच सांगितलं म्हणते माझ्या कानामध्ये येऊन, नाही सांगितलं पण तिने हुंगा घेतला आहे की नाही. काय सांगितलं म्हणते का, अशा खोटारड्या लबाड मित्राची, अशा वाईट मित्राची संगत करू नको. त्या मित्राला जे समजायचं ते समजते. ही कहाणी तुम्ही प्रत्येकाने ऐकली असेल, समजलं का. म्हणून वाईट मित्रांची संगती करू नका, हेच मला आजच्या या प्रसंगाने सांगायचं आहे. उद्याला आपण घेऊया, हा भाग खूप सुंदर भाग आहे, त्याचं विश्लेषण आपण उद्याला करूया. आजचं प्रकरण आणि परवाला धम्म दीक्षेची मोहीम हा आपण पाहूया, खूप सुंदर आहे. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. डीजे आला मधामध्ये.